औषध खाती तू पिल्लू छान. चला असे कर मला असे दे काय दे. वा छान. औषध खाती तू. हा अरे वा 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 छान 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 छान. खाजेमध्ये किती फरक पडतो त्याच्या? बाकीकडची सगळी खास थांबली म्हणजे पाठीवर होती, पोटी पोटात होती, ती सगळी थांबली. फक्त जे हे पाठीवर, पोटावर आणि मांडीवर आले होते त्यावेळेला तुम्ही मायाला त्यावेळेला ते किती वर्षापूर्वीचे होते ते? ते 1-2 महिन्यातच उठलेलं ते. म्हटलं नाही का आम्ही ॲलोपॅथी घेतलं आणि एकदम स्प्रेड झालं. म्हटलं मग असं झालं. बरं ठीक आहे. आणि हातावरचं आणि मानेवरचं आणि गुडघ्यावरचं कधी होतं? कधीपासून होतं? ते त्याच्यावर सारखी ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे जवळजवळ 2 वर्ष. 2 वर्ष होतं. बरं ठीक आहे. हे मांडीवर तिचे असे आहेत परत दाग तिला? नाही लाल नाही आहेत. नाही नाही हे वाले आता उठतात का तिला? नवीन नाही तुमचे हे लाल जे उठत होते तिला? नाही उठत ना आता तिला. आणि गुडघ्यावरचे हे? ते काळे पडले. कमी झालेत ना? ठीक आहे. वाईट होत ते काळे. तुम्हाला वाटतं ते एवढे वेळ पॅचेस दाखवले तुम्हाला किती पर्सेंट मध्ये फरक पडतोय पॅचेस मध्ये? पॅचेस मध्ये खूप फरक पडतो. किती तरी अंदाजे? म्हणजे ते पूर्ण गेलेतच फक्त त्याचे डाग फक्त राहिलेत. ठीक आहे. म्हणजे 80% झालेत म्हणायला हरकत नाही. ते डाग राहिले. आता डागांमध्ये पण आता कुठले कुठले डाग गेले असं वाटतं तुम्हाला कमी झालेले? इथले डाग पोटावरचे डाग कमी झाले वाटतं तुम्हाला इथले? हा म्हणजे हे सगळं जाऊन फक्त साधारण काळसर. ठीक आहे. तो पण पायाला पण उठलं होतं मागच्या वेळेला तुला आठवते का? म्हणजे असे जर असे चल असे करता येत तुला? अशा अशा ओयशा मला करते त्यावेळेला मूड मध्ये बाळांचं हा झाली ओळख आमच्या झाली. हे डोळे बघू लाल आहेत गोरे आहेत का काळे? कसे असतात डोळे? गुलाबी. गुलाबी येतात गुलाबी केस छान आहेत. कुरडे केस येतात काय तुला? तुझीच पोटाची हाताची इकडची बघू. थोडा बघू तिकड. हा इथं होतं की बघू इकडं थोडं ड्रायनेस राहिलं आहे. पाठीवरचं बघू. हे पाठीवरचं असं होतं बरं ठीक आहे. बरं बघूया. हा ठीक आहे. हे पांढऱ्याचं उठतात का शेतीला कधी? नाही आता नाही होत. ते पांढऱ्याचे आता ते कन्वर्ट झाले होते स्किन दिसत नाही. म्हणजे पांढऱ्याचं उठत नाहीत ना डाग तिला? नाही म्हणजे हेच ना हे जेव्हा सुरुवातीला जात होतं ना त्यावेळी ते मध्ये पांढरं होत होतं आणि ते स्प्रेड होऊन पूर्ण पांढरं होत होतं. आता कसं आहे आता जे वाराफोड्या तिला परत उठलेत ना त्याच्या उष्णतेला थोडं काळसर झाक राहील थोडं आणि उष्णता कमी व्हायला वेळ लागेल. आता हे असे पुरळ येऊन असे लाल होणं वगैरे आता होतंय? नाही होत ना? आता हे किती वेळा उठते आता तरी महिन्यात? हे वालं नाही उठत? नाही उठतच नाही. उठत. पाठीवरचं पांढरे येत होतं ते पण नाही उठत. नवीन पॅचेस कुठं आलेत का? नाही आले परत नाही आले. पोटावर पण असे होते बघा हे वाले पुरळ होते आणि इथं पण वरच्या बघा काठीच्या जवळपास होते. हे स्पॉट असाच पॅटर्न परत उठलाय का? नाही. लाल होऊन पुन्हा इरप्शन येऊन पुन्हा खाज उठणं. बरं खाज उठत होती त्यावेळेला? हो होत होती. मग त्याला तसे उठलेत का आता? नाही परत. बरं पोटावर जे आता इथं पोटावर किंवा छातीवर खाज होत होती ना? पोटावर छातीवर नाही खाज. कुठं खाज होते आता तिला? मानेला हा दोन त्यालाच राहिले. जे सुरुवातीला होतं ते 4 ठिकाणीच खाजत होतं आधी पण सुरुवातीला. बाकीवर खाजत होता तिला? पूर्वी खात होती. चिडचिड वगैरे ह्यामध्ये वाढली कमी आली की नाही? हो चिडचिड कमी. औषध खाते? खाते. पात्र औषध खाते? आता सगळे कुठलं औषध नाही खात. अरे वा पिल्लू छान. पिल्लू गोरं झालंय म्हणे. तुम्हाला असं वाटतंय का खरंच की थोडा काही फरक पडलाय? सगळं वाटलं मला. म्हणजे ह्या महिन्यामध्ये वाटतोय का कसं वाटतंय? आधी होतात आणि ते तुम्ही परवा औषध दिलं होतं तयार करून द्यायला त्यामुळे पण असं जरा खूप फरक वाटतो. असू शकतं. ते ऍक्च्युली मी औषध एवढं लवकर देत नाही कारण ऍज युजली मी शेवटच्या टप्प्यामध्ये देत असतोय.
कंट्रोल होईना उष्ण जातं. पण ते इंजेक्शन जे कुत्रं चावलेलं आपल्याला चालले होते ना त्याच्यामुळं लहान मुलांना सहन होत नाही, कडकी भरल्यास होते अंगात, म्हणून मी ते दिलं. ए पिल्लू, पण हिचं वजन वगैरे कमी झाले का आता वाढलंय ते. वाढलंय ना? 1 किलो वाढलं. किती किलो वाढले? 1 किलो वाढलं या 15 दिवसात. बर. रात्री तिला खाजेमुळे जाग यायची, पूर्वी सांगायचं. आता होतंय तसं नाही, खाजेसाठी अशी वेगळी जागा नाही. जाग येत नाही. माग वगैरे काळसरपणा किंवा हे होते ते कमी आले? हा, ते थोडस पॅच झालंय फक्त. कमी आले ना बाकी हे कमी आले ना, आजार होता तो कमी आला ना कानामागे, त्याच्यावर कमी आला ना तिथला. इकडे वर बस परत गेला, तुझ्या ओठाच्या इथं काळं होतं म्हणे, बघू इकडे बघ. नाही की गोरी झाली आमची बाहेर गेले. बरं, मी दिलेलं ते काही लोशन लावून घेते का? घेते ना. ते उन्हाळ्यामध्ये आपलं ते तेल बंद होतं. बरं, आता ते परत चालू केलंय का? करतोय. छान बाळ, चांगलं छान झालं, सुधारले बाळ आमचं. जी बघू पेटू जरा तुझी, जी बघूया. अरे वा, गुलाबी की गुलाबी. हे काय व्यायाम मला योगासन करून दाखवतेस? पाटील ते पाटील, चला मला हात दाखवा, हात दाखवा बघू चला. नेहमी बरं, त्याला हात सरळ करा. हात वाकडा झाला वाटतं, सरळ तर बघू आहे का, सरळ होते का? अरे वा. आता मला सांगा की इथं खासतंय का तुम्हाला? खासतंय असं नाही ना? पोटाचे डाग कमी झाले, डाग कमी झाले होते. ते फक्त ते मध्यंतरी जरा अजून फेंट झाले होते, पण जरा ते बंद केलंय, भाज्या चालू केलंय. फक्त कधीतरी चिप्स आणि चॉकलेट कधीतरी होते सगळे. तरी सुद्धा असं किती 50-60%, 70%, 80% किती पाळतो तुझ्याकडून पाळायला होतो? 70% पाळते. खाते पाळते. औषध रेग्युलर जातात तिला? हो, औषध. आता औषध देताना काय रडरड चिडचिड काय करते? नाही ना? व्यवस्थित पाहिजे. मानेवरचं बघू जरा, इकडे मायडवर थोडं, माइंड तोंड कर. आता मानवर घ्या, त्याला मानवर घ्या, इथं बघायचं. हा चलो. काही ठिकाणी आहे कलर चांगला सुधारलाय, काळसरपणा कमी आला बऱ्यापैकी. आता इथला फक्त थोडासा ड्रायनेस मुळे जो काळसरपणा राहतोय ना, दिसतोय तो, जसं काय म्हणतो ना की थंडीमध्ये काळी स्किन दिसते तशी राहते ती फक्त. ठीक आहे, फक्त आता लावण्यामध्ये आता लावले तर नाही ना, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पण अजून आलेला राहिलेला नाही. या महिन्याभरात ते लावलंच गेलं नाही. ते लावा.